विधान परिषद निवडणुकीला आता अवघे काही तास राहिलेत आणि असं असतानाच पराभूत होणारा तो 12वा उमेदवार कोण याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे। दगाफटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय। त्यातच एका उमेदवाराने मोठं वक्तव्य केलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलंय। काँग्रेसचे 3 ते 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत, ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, आम्ही त्यांना मोजतच नाही असं पाटील म्हणाले। तर काँग्रेसमधील 3 ते 4 डाऊटफुल आमदार माहिती आहेत, त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्षच करेल असं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलेलं आहे। जे 2-3 मतं काँग्रेसची डॅमेज आहे ती सोडलेली आहेत आम्ही। तुम्हाला वाटतं की ते तुमच्या सोबत नाहीयेत काँग्रेस सदस्य? आणि ओपनच गेलेले आहेत तर काय प्रश्न आहे? ओपनच गेलेले आहेत ते काँग्रेस सोडून, फक्त तांत्रिक दृष्ट्या जे राहिले आहेत ते गेले। हॉटेल पॉलिटिक्स मध्ये अजित पवार गटाचे ते घेऊन गेले, शिवसेना शिंदे गटाचे ते घेऊन गेले, पण आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे, आमचे प्रदेशचे नेत्याला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे। आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहिती आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्राला दगा फटका न होईल त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। तर विधान परिषदेतलं गणित नेमकं कसं असणार आहे आपण पाहूया। विजयासाठी मतांचा कोटा आहे 23चा, काँग्रेसकडे 37, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आणि मवियाची एकूण मतं आहेत 64। त्यामुळे महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात, तर तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना 4 मतांची गरज आहे। तर महायुतीची स्थिती काय आहे? भाजपकडे 103, शिवसेनेकडे 38, राष्ट्रवादी 40, महायुतीची एकूण मतं होतात 181। महायुतीचे 8 उमेदवार त्यामुळे निवडून येऊ शकतात आणि 9वा उमेदवार निवडून आणण्याकरता त्यांना 9 मतांची गरज आहे। विजयासाठी मतांचा कोटा हा 23चा आहे। महायुतीचं संख्याबळ एकूण जर बघितलं तर महायुतीचे 181 अधिक अपक्ष आणि इतर यांची संख्या आहे 17, त्यामुळे महायुती सोबत असलेले एकूण आमदार आहेत 198। तर मवियाकडे 64 आणि एक इतर म्हणजे एकूण संख्याबळ होतं 65। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार विधान परिषद निवडणुकीत मतदान करू असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले। तसंच राज ठाकरेंच्या आदेशाची आपण वाट पाहतोय असंही पाटील यांनी म्हटलं। नाही, अजून तरी मान्य राजसाहेबांचे असे काही आदेश मला आले नाही आहेत। एकतर ते अमेरिकेत आहेत, मी कालच आमचे नेते पण त्यांच्यासोबत आहेत, सरदेसाई साहेब, त्यांनाही काल फोन केला, तर मला आज किंवा उद्या दुपारपर्यंत समजा मान्य राजसाहेबांचा मेसेज नाही आला तर माझा मी निर्णय घेईन काय घ्यायचा। निर्णय कोणाच्या बाजूने? मतदान तर करावं लागेल ना, सद्विवेक बुद्धीला जागून स्मरून काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना। जर राज ठाकरेंचा कोणताही आदेश आला नाही तर तुम्ही स्वतः विचार करून निर्णय? तेवढी स्वायत्तता आम्हाला आमच्या पक्षात आहे। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल ते बघू ना उद्या। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध